33% महिला आरक्षणावरून मोदी सरकारला मोठा झटका. घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये पडलं. लोकसभा विधानसभेच्या जागा वाढणार नाहीत. लोकसभेत डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मतं. विधेयक मंजूर होण्यासाठी 2/3 मतं मिळाली नाहीत. हे महिला आरक्षण विधेयक नव्हतं. संविधानाचा गाभा बदलण्याचा प्रयत्न होता. जुना कायदा आणा, आम्ही पाठिंबा देऊ. राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा. राहुल गांधीने सर्व विरोधकांसह बँड वाजवून डान्स करावा. फडणवीसांची टीका. महिलांचा अधिकार हिरावून घेतला गेला. आता नारी शक्तीची लढाई सुरू होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. महिला आरक्षण विधेयक राजकीय षडयंत्र होतं. मोदींच्या घसरणीची ही सुरुवात. मतदारसंघाची मोडतोड करून त्यांना निवडणूक जिंकायच्या होत्या. दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर राऊतांची टीका. आम्ही महिलांच्या विरोधात नाहीये. महिलांना आरक्षण, सन्मान, स्थान मिळालं पाहिजे. अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया. आम्ही महिला आरक्षणाच्या विरोधात मत नाही दिलं, मात्र महिलांचा हक्क घेणाऱ्यांच्या विरोधात मत दिलं. विधेयकावरील मतदानानंतर अखिलेश यादवांची प्रतिक्रिया. विधेयक पाडल्यानंतर आनंदोत्सव साजरा करणं निंदनीय. विरोधकांच्या जल्लोषानंतर अमित शहांचं ट्विट. विरोधकांचे विचार हे महिला आणि देशाच्या हिताचे नाहीत. विरोधकांना प्रत्येक निवडणुकीमध्ये महिलांचा आक्रोश सहन करावा लागेल. अमित शहांचा ट्विट करत हल्लाबोल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींचा विरोधकांना घरचा आहेत. भारतीय महिलांसाठी हा दुःखद दिवस. महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्यानं चतुर्वेदींची नाराजी. संसद भवनाबाहेर एनडीए खासदारांची विरोधी पक्षांच्या खासदारांच्या विरोधात घोषणाबाजी. घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर एनडीए खासदारांची घोषणाबाजी. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज दिल्लीमध्ये महत्वपूर्ण बैठक. आज सकाळी 11:30 वाजता बैठकीला सुरुवात होणार. महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये नामंजूर झाल्यानंतर बैठक. राहुल गांधी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश. दुहेरी नागरिकत्वाशी संबंधित प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचा निर्णय. प्रकरणाच्या तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार. ओंदूकराच्या शिवनिका ट्रस्टचा उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघातामध्ये मृत्यू. शेळकेंच्या पत्नीचाही मृत्यू. मुलगा गंभीर जखमी. शेळकेंचा अपघात की घातपात, स्थानिकांमध्ये चर्चा. अपघातानंतर कंटेनर चालक फरार. अपघातस्थळी फॉरेन्सिक टीमसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास. फरार कंटेनर चालकाला शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीमसह अनेक तज्ज्ञांचा सल्ला पोलीस घेणार. खरात प्रकरणामध्ये चौकशी सुरू असताना अपघात कसा काय, हे शंकास्पद. फोंदू खरातसोबतही असं काही होऊ शकतं. अंजली दमानियांकडून शंका व्यक्त. जितेंद्र शेळके यांच्या अपघाती निधनाबद्दल रोहित पवार यांची प्रतिक्रिया. भोंदूचे इतर काही कारनामे पुढे येऊ नयेत आणि यात कोणीतरी अडचणीत येऊ नये म्हणून तर हा अपघात घडून आणला नाही ना, अशी शंका व्यक्त. ओंदूकराच्या ओकस कार्यालयामध्ये ईडीची तपासणी. 3 तासांहून अधिक काळ ईडीकडून झाडाझडती. बॅगवरून दस्तावेज ईडीकडून जप्त. त्यानंतर ओकस कार्यालय पुन्हा सील. दरम्यान अशोक खरातला आज नाशिक सत्र न्यायालयामध्ये हजर केले जाणार. खरातच्या कार्यालयामधून 90 ते 100 कोटींच्या आसपास मालमत्तांची ईडीनं मिळवली माहिती. खरातनं सर्वाधिक मालमत्ता या नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात खरेदी केल्याचं समोर. खरेदीसाठी वापरलेल्या पैशांचा स्रोत ईडी शोधणार. केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढे चौकशीच्या फेऱ्यात. भोंदू अशोक खरात प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हजर. समता पतसंस्थेमधील लोंढेंच्या 4 खात्यांची तपासणी होणार. नाशिक प्रकरण अत्यंत गंभीर आहे. संपवण्यासाठी आम्ही सर्व चौकशी करत आहोत. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. नाशिकमधील धर्मांतर प्रकरण कटाचा भाग असल्याचंही वक्तव्य. नाशिक धर्मांतरण प्रकरणावरून अमृता फडणवीस यांचा दावा. ऍक्सिस बँकेमध्ये असताना माझ्यासमोर धर्मांतरणाची प्रकरणं झाली. वरिष्ठांनी तत्काळ ऍक्शन घेतली होती. अमृता फडणवीस यांचं वक्तव्य. नाशिक टीसीएस प्रकरणावरून अमित ठाकरे आक्रमक. मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती. असे प्रकार पुन्हा होणार नाहीये, त्याची तुम्ही जाणीव करून दिली पाहिजे. अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया. धर्मांतरण आणि लैंगिक छळ प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल. चौकशीसाठी समिती नाशिकमध्ये पीडित महिलांशी संवाद साधणार. टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. निदा खान गरोदर असल्याची माहिती. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज अर्ज सादर. आज सुनावणी होण्याची शक्यता. निदा खानला 9 एप्रिललाच कामावरून काढून टाकलं होतं. निदा खानचा पती मोईन खान याची चौकशीमध्ये माहिती. निदा खान 2 महिन्यांपासून पतीसोबत मुंबईमध्ये राहत होती. सूत्रांची माहिती. नाशिक पोलिसांकडून निदा खानच्या पतीची चौकशी. आयटी कंपनीमधील धर्मांतरण प्रकरणी आरोपी शफी शेख आणि रझा मेननला एटीएसनं ताब्यात घेतलं. आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचा संशय. एटीएस आरोपींची चौकशी करणार. नाशिक धर्मांतरण प्रकरणातील विदेशी फंडिंगचे धागेदोरे शोधण्यासाठी आता एनआयए मैदानात. धर्मांतरण रॅकेटची कागदपत्र एनआयएकडे सुपूर्द. दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर निक्सस तपासणार.
नाशिकमधील धर्मांतरण आणि महिला अत्याचार प्रकरणामधल्या संशयित आरोपींचे सोशल मीडियावरील ग्रुप पोलीस यंत्रणांच्या रडारवर. ग्रुपमधील इतर सदस्य कोण होते, ग्रुप तयार करण्यामागचा हेतू काय, याचा तपास होणार, सूत्रांची माहिती. अमरावती लैंगिक शोषण प्रकरणामध्ये पीडित सर्व 9 मुली मुस्लिम अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालामध्ये उल्लेख. पीडित मुली हिंदू असल्याच्या नवनीत राणांच्या दाव्याचं खंडन. 1 मुलगी नागपूर, 4 पीडित परतवाडा आणि 3 अमरावतीमधील. काही पीडित अल्पवयीन असल्याची शक्यता. अमरावतीच्या परतवाडामधील प्रकरणावर लक्ष. चौकशी समितीकडून योग्य प्रकारे तपास सुरू. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. प्यारे खान यांनी मीडियाच्या माध्यमातून संभ्रम तयार होईल असं वागू नये, बावनकुळेंचं आवाहन. अमरावतीमधल्या परतवाडा प्रकरणातील आरोपींच्या वादानं गुन्ह्याचा उलगडा. मुली पटवण्याच्या विकृत स्पर्धेवरून नराधामांमध्ये वाद. आरोपी अयान आणि उसेरमध्ये वादानंतर व्हिडिओ व्हायरल. रॅकेटचा पर्दाफाश. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये कठोरा नाक्यावरील आरोपीनं वापरलेला फ्लॅट सील. फ्लॅट मालकाची पोलिसांकडून चौकशी होणार. आतापर्यंत 8 आरोपींना अटक. पुणे, नाशिक, मुंबई प्रत्येक शहरामध्ये ड्रग्ज येतात. ड्रग्ज प्रकरण थांबवण्याची ताकद सरकारमध्ये नाही का? अमित ठाकरेंचा सवाल. ज्या प्रमाणामध्ये ड्रग्ज घेतले जातात ते खूप भीषण असल्याची प्रतिक्रिया. नेस्को ड्रग्ज पार्टीमध्ये बचावलेल्या तरुणीचा आणखीन एक खुलासा. ऑक्टोबरमध्ये एका कार्यक्रमात ड्रग्ज घेतल्याची पोलिसांकडे कबुली. सध्या तरुणीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये 8व्या आरोपीला अटक. अंधेरी भागातील कॉलेजचा विद्यार्थी असलेला शुभ अग्रवाल याला दादर भागामध्ये अटक. शुभ अग्रवालनेच ड्रग्ज प्रतीक पांडेकडे डिलिव्हर केलं होतं. नेस्को ड्रग्ज प्रकरणानंतर नेस्को व्यवस्थापनाकडून या आठवड्यामध्ये होणारा आणखीन एक कार्यक्रम रद्द. परवानगीबाबत मार्गदर्शन करतो. कार्यक्रमात काय होतं याचा संबंध नाही. आरोप झालेल्या इंद्रजित सिंहांची TV 9 ला प्रतिक्रिया. नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये रॉयल स्टॅग बूम कॉन्सर्टला सिडकोचा नकार. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत रणवरे यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाची कारवाई. स्थानिक नागरिक आणि नेत्यांचाही विरोध होता. विधान परिषदेसाठी मविया नेत्यांनी बसून निर्णय घेणं आवश्यक आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार असतील तर आम्ही पाठिंब्याबाबत निर्णय घेऊ, असंही केलं स्पष्ट. उद्धव ठाकरे मैदानामध्ये उतरल्यास विधान परिषद बिनविरोध होण्याची दाट शक्यता. ठाकरेंना पवारांसह काँग्रेसचाही पाठिंबा. मात्र स्वतः निवडणूक लढवण्याबाबत ठाकरेंचा नकार. ठाकरेंच्या उमेदवारीवर निवडणुकीचा निकाल ठरणार. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे उमेदवार असतील, ठाकरे उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होईल अशी माझी माहिती. संजय राऊतांची प्रतिक्रिया. या संदर्भातली भूमिका राज्यामध्ये बसवून ठरू, असंही वक्तव्य. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंनी फॉर्म भरला तर आम्हाला आनंद होईल. मी उद्धव ठाकरेंना विनंती करतो की ताबडतोब फॉर्म भरा. संजय राऊतांच्या वक्तव्यावर ठाकरेंचे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्लीमध्ये. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं वरिष्ठांशी चर्चा. सूत्रांची माहिती. विधान परिषदेची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती. विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी. 50हून अधिक उमेदवार इच्छुक. आनंद परांजपे, उमेश पाटलांसह अनेकांची नावं समोर. कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. नॉट रिचेबल असलेल्या इमामच्या नगरसेविका सेहर शेख यांचं मुंब्र्यातलं कार्यालय टाळेबंद. अवैध जात प्रकरणाचा आरोप म्हणजे यामागे फक्त राजकीय स्टंट. करारात जवाब मिलेगा. पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार. युनिस शेख यांची प्रतिक्रिया. सेहरकडे पुरावे आहेत. सरकार प्रशासन कारवाई करतंय. मुंब्र्याची नगरसेविका सेहर शेखच्या प्रकरणावरून इम्तियाज जलील यांचा दावा. तर इमामचा मुस्लिम दिसला की दुकान सुरू. इम्तियाज जलील यांच्या विरोधकांवर टीका. मस्साजोग ग्रामपंचायत बिनविरोध नाही. अर्ज माघारीची मुदत संपली. अश्विनी संतोष देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये होणार लढत. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर होणार आहे सरपंच पदाची पोटनिवडणूक. 28 तारखेला मतदान आणि 29 तारखेला निकाल. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती स्थिर. वाल्मिक कराडचे रिपोर्ट नॉर्मल असल्यानं बीड जिल्हा रुग्णालयातून कराडला डिस्चार्ज. डॉक्टरांची माहिती. पुण्यातील भाजपच्या आजी माजी नगरसेविकांचं अखेर मनोमिलन. सभागृह नेते गणेश बिडकरांच्या मध्यस्थीनं दोघींचा वाद मिटला. टक्केवारी नाही तर बाहेरच्या लोकांमुळे वाद झाल्याचं म्हणणं. रोहिणी चिमटे आणि राजश्री काळेंमध्ये काल वाद झाला होता. जळगावमध्ये पाणी टंचाई पूर्व आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी. आमदारांच्या फोनची तुम्हाला किंमत नाही का? गुलाबराव पाटील भडकले. साताऱ्यामध्ये मागणीनुसार पाण्याचे टँकर सुरू करा. पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा जिल्हा प्रशासनाला आदेश. साताऱ्यामध्ये 17 गावं आणि 99 वस्त्यांवर टँकरनं पाणी पुरवठा सुरू. टंचाई आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाईंची माहिती. सातारा जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सभेमध्ये गोंधळ. शिवसेना सदस्याला अभिनंदन ठरावावर बोलण्यापासून रोखल्यानं गोंधळ झाला.
राज्यातील गौण खनिज साठ्यांचं दर 3 महिन्यानं ईटीएस प्रणालीद्वारे सर्वेक्षण केलं जाणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि चोरी रोखण्यासाठी शासनाचा निर्णय. पुणे विमानतळावर वायुदलाच्या विमानाचा अपघात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. खबरदारी म्हणून पुणे विमानतळाची धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय. प्रवासी सेवा लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न. पुणे विमानतळावरील प्रवासी सेवा सुरू होण्यास 5 तास लागणार. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं ट्विट. पुणे विमानतळावर वायुदलाच्या विमानाचा झाला होता अपघात. मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांवर अन्याय. ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक अंकित प्रभूंचा आरोप. फक्त 25 लाखांचा निधी दिल्याचा अंकित प्रभू यांचा आरोप. मुंबई शहरामध्ये मागील आठवड्यामध्ये विजेच्या मागणीमध्ये मोठी वाढ. जवळपास 15 ते 17% वाढ. वातानुकूलित यंत्रणा, कूलर, पंख्याचा वापर वाढला.